वन विभागाने केले नवीन सर्क्युलर जाहीर। आत्ताची लेटेस्ट अपडेट। कागदपत्र तपासणीसाठी झाली यादी जाहीर। या तारखेला होणार कागदपत्रांची पडताळणी। तुम्ही वेळेत पोहोचला नाहीत तर भरतीतून बाहेर पडाल। त्यासाठी ही लेटेस्ट अपडेट व महत्त्वाची न्यूज पाहून घ्या मित्रांनो। आणि काय आहे वन विभागाचं नवीन सर्क्युलर, चला पाहूया या व्हिडिओमध्ये। त्यासोबतच भरतीसाठी लागणारी जी कागदपत्र अपलोड केलेली आहेत त्या कागदपत्र तपासणीसाठी कोणती वेळ दिलेली आहे ते सुद्धा पाहूया। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया ही बातमी। उपवन संरक्षक कार्यालय अमरावती वन विभाग अमरावतीने हे सर्क्युलर जाहीर केलेलं आहे मित्रांनो। याच्यामध्ये भरती प्रक्रिया सन 2023 जी भरती झाली होती वनवृत्तातील अमरावती विभागामध्ये लेखापाल व संरक्षक गट क या पदांसाठी याच्यामध्ये गुणवत्तेनुसार जी पात्र उमेदवार झालेले आहेत त्यांच्या कागदपत्र तपासणीसाठी लघु यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये लेखापाल व सर्वेक्षक या पदांसाठी जवळपास 64 आणि 81 यांच्यासाठी कागदपत्र तपासणीसाठी लघु यादी प्रसिद्ध झालेली आहे। ही तुम्हाला mahaforest.government.in या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे। तसेच उपवन संरक्षक अमरावती वन विभाग यांचं जे कार्यालय आहे त्याच्या सूचना फलकावर सुद्धा ही प्रसिद्ध झालेली आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला कागदपत्र तपासणीकरिता जे लेखापाल पद आहे त्याच्यासाठी 28/12/2023 आणि सर्वेक्षक पदासाठी 29/12/2023 या दिवशी तुम्हाला व 30/12/2023 या तारखा तुम्हाला या दिवशी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे। आता कागदपत्र तपासणीसाठी ह्या तारखा दिलेल्या आहेत, याचे डिटेल्स आपण आता खाली आणखी पाहणार आहोत। पण जर या जर उमेदवार आवश्यक कागदपत्रांसहित सादर केले नाही किंवा जर गैरहजर राहिले तर ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील मित्रांनो। ही फार महत्त्वाची सूचना यांच्यामध्ये केलेली आहे। त्यामुळे तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये 28, 29, 30 जे लेखापाल व सर्वेक्षक आहेत यांनी आपल्या कागदपत्रांसहित उपस्थित राहायचं आहे। चला आता पाहूया अजून एक डिटेल याच्यामध्ये। तर याच्यामध्ये जी लघु यादी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये लेखापाल व सर्वेक्षक आहेत। याच्यामध्ये लेखापालसाठी तुम्हाला कागदपत्र तपासणीसाठी 28/12/2023 सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कुलट ढापा सभागृह मुख्य वन संरक्षक व क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांच्या कार्यालय परिसर जे आहे गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल जवळ आहे अमरावती, तर तिथं तुम्हाला उपस्थित राहायचं आहे। लेखापालसाठी हे एकच दिवस आहे, पण सर्वेक्षकसाठी 29 आणि 30 अशा दोन दिवस असणार आहे, ज्याच्यामध्ये सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपस्थित राहायचं आहे। सेम आहे स्थळ तुम्हाला, ठीक आहे। आता याच्यामध्ये ही जे आहे तुम्हाला उपस्थित राहण्याचा दिनांक दिलेला आहे, 11 ते 5 वेळ दिलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही उपस्थित राहा, नाही राहिला तर तुम्ही बाद व्हाल। आता ह्याच्यामध्ये जी लघु यादी प्रसिद्ध झालेली आहे ती बघा अशा पद्धतीनं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इथं डिटेल दिसतील बघा। एक सेकंड, हां, अमरावती वनवृत्त विभाग याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत, जे दिलेलं आहे कॅटेगरी वाईज ते तुम्हाला इथं मेन्शन केलेलं असेल आणि हीच डॉक्युमेंट तुम्हाला तपासणीसाठी दाखवायचे आहेत। याचे 1-2 सेट करून तुम्ही न्या आणि कागदपत्र तपासणीसाठी तुम्ही ते दाखवा मित्रांनो, ठीक आहे। ही एक लेटेस्ट आणि महत्त्वाची अपडेट होती। ही लघु यादी आहे, सर्वसाधारण पद वगैरे अशा पद्धतीची तुम्ही इथं पाहू शकता। गुणवत्ता यादीनुसार तुमची नावं दिलेली आहेत, डिटेल ॲड्रेस दिलेला आहे, या सगळ्या गोष्टी आहेत। तुम्ही जे डिग्री सर्टिफिकेट असेल किंवा काय त्याच्या पर्सेंटेज वगैरे किंवा कॅल्क्युलेट सगळं आहे, ठीक आहे। एक लेटेस्ट आणि महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नवनवीन अपडेटसाठी, नोटिफिकेशनसाठी आपल्या चॅनलसोबत राहा मित्रांनो आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ पाहायला विसरू नका। धन्यवाद।